एक महिला पतसंस्था आणि मोहोळ अर्बन बँक यांच्या वार्षिक सभेच्या निमित्तानं गोळा झाले सभासद चेअरमन घरातलेच असल्यामुळे काय उल्लेख त्याचा करायलाच पाहिजे असं नाही. या वर्षामध्ये एक वर्षाचा आढावा असतो. या वर्षामध्ये कामकाज करत असताना निवडणुका बऱ्याचशा आल्या. म्हणजे पहिल्यांदा खासदारकीच्या आली, नंतर आमदारकीच्या आली, नंतर बँकांची बी आली, पतसंस्थेची आली. याच्यामुळे काय झालं, आचारसंहिता किंवा याच्यामध्ये बरेचसे निर्बंध किंवा ते लोन वाटप, कर्ज वाटप वगैरे असेल त्याला जरा मर्यादा असतात आणि त्याला तोंड देतच जे स्टाफ आहे कर्मचारी वर्गाला चांगल्या पद्धतीने कामकाज केलेलं दिसून येते. मगाशी जे जाणते सरकार क्षेत्रातले जे पदाधिकारी आहेत दुसऱ्या जिल्ह्यातनं इथं आले आणि त्यांनी त्याचं जे काय असतंय डॉक्टरकीच्या ह्याच्यातनं परिमाण वगैरे त्यांनी सरकाराचे ते त्यांनी सांगितले. तर त्याच्यामध्ये थकबाकीचंही जे मुख्य असतंय तेही त्यांनी सांगितलं होतं. पतसंस्थेची थकबाकी ढोबळ जास्त क्रॉस ती 5.40 आहे आणि नेट जे आहे त्याचं ते 1.55 आहे. बँकेचं ढोबळ जे आहे ते 1.66 आहे आणि निव्वळ तर 0 आहे. आता हे लक्षात येत ना आपले काय पॉईंट आहे, काय आहे काय नाही. 100 रुपये जर आपण कर्ज वाटप केलं तर साधारण त्यातलं 98 रुपये ह्या दिलेल्या लोकांनी ते वसूल केलं. 2%, 2% फक्त राहिलं येणं आहे ते येईल असं त्याचा साधा त्याचा अर्थ आहे. म्हणजे थकबाकी हे 2% आतली हे चांगलं आहे म्हणजे कारण मोठ्या बँकांना पतसंस्थांना सुद्धा हे थोडं अवघड होतं आहे. पण त्या स्टाफने जमवलं असं म्हणायला काय हरकत नाही. हे जे चांगलं काम आहे या ह्याच्यातलं हे बघून मलाही संस्थापक किंवा पतसंस्थेवर थोडं लक्ष देणार आहे. हे ह्या नात्यानं ही जी वाटचाल चालू आहे ती चांगली वाटते. वास्तविक आता चेअरमन किंवा हे मी नाही, दुसरी पिढी तिथं आलेली आहे ती दोन्ही संस्थांवरती. पण हे आल्यापासून हे वर्षामध्ये जे असे पॉझिटिव्ह चांगले बदल आहे ते म्हणजे आपण खरं म्हटलं तर पुढच्या पिढीला सोपवताना थोडंसं आपल्या मनात साशंकता असते की ह्यांना जमेल का, हे करता येईल का. पण त्यांना सोपवलं आणि त्याने आमच्यापेक्षाही मागच्या पिढीपेक्षाही चांगल्या पद्धतीने संस्थेला काम बघून संस्था चांगल्या पद्धतीने हाताळली थोडंसं समाधानाचं वाटतं. बँक मगाशी उल्लेख केला साधारणच की काही स्कीम आहे किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे. याचा साधा अर्थ असा आहे की बँकसुद्धा बिनव्याजी कर्ज देते. ते ऐकायला सुद्धा एक विचित्र होतं की बँक तर व्याजावर चालते आणि बिनव्याजी कर्ज तुम्ही कसं द्याल. पण ते सरकारच्या माध्यमातून सरकारने निर्णय घेतल्यामुळं व्याज जे आहे ते सरकार देत आहे आणि फक्त तुम्ही मुद्दल त्याचं भरायचं आहे. फक्त अट एवढीच आहे की ते प्रत्येक महिन्याला करेक्ट भरलं पाहिजे तरच ते सरकार पैसे आमच्याकडे पाठवतो बँकेकडे व्याजाचे पैसे. तर ते जे व्यवस्थित राहतात ज्यांना व्यवस्थित राहायची किंवा आर्थिक क्षमता आहे अशी माणसं पैसे घेतात आणि त्याचा फायदा घेऊन पैसे परत बी करावं लागले. तर हे सगळ्यापर्यंत गेलं पाहिजे. ठराविक लोकांनी फायदा घ्यावा असं नाही. त्याच्यात सगळ्याच जाती धर्माचे आहेत. म्हणजे ते आई वगैरे आहे त्याला अमुकच एक जात असं नाही, बाकीचे ते आहेत त्याच्यामुळं हे फक्त मराठा समाजासाठी आहे असं नाही. योजना बऱ्याच समाजासाठी त्याची माहिती घेऊन तुम्ही ते करायला पाहिजे असं मला वाटतं. काही विद्यार्थ्यांचा आपण इथं सत्कार करणार आहोत. मग अशी जिया झहिरुद्दीन पठाण यांचा पण मुद्दाम इथं ते मुलीला ते कर्णबधीर आहे, ओळखता येत नाही. मग पण जे जे तिथं शिकताना किंवा तिच्या मैत्रिणीबरोबर संवाद साधताना ज्या पद्धतीनं तिनं प्रयत्न करते
तो प्रयत्न सर्व पालकांच्या आयांच्या समोर यायला पाहिजे की माझे हे थोडं जरी आपल्या मुलाचं मुलीला नाही ऐकलं किंवा ते मला थोडं जरी काय असलं तरी टेन्शन एवढं येतं पालकावर आई वडिलावर हिचं तर जन्मताच थोडंसं अपूर्णत्व त्याच्या आयुष्यात असताना सुद्धा ज्या पालकांनी हे धरून किंवा ज्या कष्टाने त्यांनी हे केलेलं आहे तिची धडपड तुम्हाला लक्षात या म्हणून मी नुसते त्याच्या वडिलांना बोलवतात तिला म्हणून 2 शब्द कसं असेल ते तुला म्हण तू प्रयत्न करत आणि कळत नसेल तर तुम्ही थोडं स्पष्टीकरण करा त्याच्या मागे तू उल्लेख होता तर ही चिकट जी चिकाटी असते जी असते संयम असतो त्याचं फळ कसं असू शकतंय म्हणजे व्यंग असून बी रेग्युलर शाळेत घालणं तिला त्या पद्धतीने हे खूप अवघड आहे पण हे समोर उदाहरण घडलं आहे हे लोकांसमोर यावं त्या उद्देशानं आम्ही तिला इथं बोलवलं होतं. दुसरी एक सृष्टी दशरथ रणदिवे म्हणून इथे मुलगी आलेली आहे तिचा आपण सत्कार करणार आहे ती 10वीला तर तिला मार्क पडलेली आहे तिचं वैशिष्ट्य असं दलित समाजातले आहे आमचे मॅनेजरची मुलगी आहे ती आजोबा आणि वडिलासहित आली ती एवढी हुशार आहे फक्त 2री 3री पासूनच तिनं प्रत्येक परीक्षेत कुठल्या ज्या परीक्षा एक्स्ट्रा सोडून असतात वार्षिक परीक्षेच्या सगळ्या ते इतर जे सगळ्या ह्याच्यामध्ये ती बसायची म्हणजे स्कॉलरशिप असेल हे असेल आणि त्याच्यातून काय आर्थिक वार्षिक जी काय मदत मिळते कुटुंबाला कारण कुटुंब गरीब आहे तर तिला तेव्हापासून ती सवय आहे चांगली मार्क घेऊन आणि ती धडपड असल्यामुळे ती नक्कीच एखादे चांगले अधिकारी पुढे होईल तिला काय आपण ह्यावेळेस इथे बोललेलं आहे की दुसरे एक आता इथं हजर नाही ते ना धनश्री शहाजी भुतकर म्हणून ते इथं उजनीमध्ये कामाला होते त्यातले काय उजनीतले आले आमच्या इथं त्यांना माहिती असते तिची मुलगी म्हणून 12वीला काय तर चांगले मार्क पडल्यामुळं पण ते तर राहायला तिकडे करमळायला गेले त्याच्यातून आले नसते त्यांचं एक वैशिष्ट्य होतं ते खूप वर्षापासून इथंच राहायला असल्यामुळं त्यांची चांगली वडिलांची पद्धत अशी होती की मुलं त्यांना वाढदिवस असल्या घराला पण असा की बँकेत किंवा पतसंस्थेत येऊन त्यांनी रिकरिंगचं खातं एक चांगल्यापैकी चालू करायचं असं त्यांची प्रथा होती पद्धत होती की ते घरातले 5-7 जणांचे काय वाढदिवस असतील त्या दिवशी ते पैसे बचत करायचे त्या पद्धतीने आणि ते नंतर परत मॅच्युअर झाले परत तेच बचत परत तिथंच करत राहायचे वगैरे अशा पद्धतीनं आणि ते एकदा केले विसरून जायचे ते पैसे कशाला वापरायचे अशा पद्धतीने पैसे त्या मुलं मोठे होत चांगल्यापैकी साठले त्यांचे आणि बाकीचे त्यांचे काय उत्पन्नाचे इतर मार्ग असल्यामुळे ते पैसे त्यांना लागले नाही पण निवृत्तीच्या जवळ आल्यावर मला वाटतं त्यांनी एक स्कॉर्पिओ गाडी घेतली आणि ती रोख न घेऊन ह्याच पैशातून त्यांनी घेतली गाडी असं मला नंतर कळलं तर हे लहान सहान गोष्टी सुद्धा थोडं नियोजन केलं तर कसं होतंय हे त्या उदाहरणातून दिसत आज आणायचं त्यांच्या मुलीचा सत्कार असल्यामुळे मला हे थोडंसं आठवलं. दुसरा एक शेवटचा आहे मला लास्ट दुसरा एक सत्कार आपण इथं वेगळ्या पद्धतीचा घेतो विक्रम म्हणजे मुन्ना म्हणतात त्यांना सुभाष शिंदे म्हणून आपले इथं आलेले त्यांचं इथं पार्ले दुकान आणि शेजारी मुलारी म्हणून आहे ते मटण विक्रीचे ते नेमकं ते मटण विक्री दुकानाचे अडचणी आल्या आम्हाला ते कर्ज दिलं होतं आम्ही त्यांना आणि आम्हाला काय ते फेडणं होती मग ते शेजारी असल्यामुळे त्यांना माहिती होतं काय चाललंय काय नाही ते यायचे मग ते पैसे होत नव्हते भरणं म्हटल्यावर त्यांनी समजावून त्यांना ते भरायला तर सांग केले तू काय ना काय दररोज तुझ्या ह्याच्यातनं व्यवसायातनं भरतो पैसे मग त्याचं ऐकून वगैरे त्यांनी ते भरायला लागले पण नंतर लक्षात आलं पुढं की हे पैसे भरतोय ते त्या ह्याच्यात कर्ज घेतलं त्याच्यापेक्षा खूप कमी जातात पैसे आणि हे जाते पैसे ते व्याजात जायला लागले त्याच्या लक्षात आलं आपण किती वर्ष भरत राहणार असं ते असं होत नाही आपण वन टाईम काय तर करू हे करा तुम्ही आणि मग तुझं काहीतरी हे करता येईल असं मग त्याने पुढं होऊन प्रयत्न केला ते मुन्नाने आणि मग त्याला पैसे गोळा केले काय त्यांनी स्वतःचे पैसे भरले आणि मग आमच्याकडे येऊन किती होतं काय होतं त्यांनी पाहिलं ते पण ती सगळी रक्कम सुद्धा तेव्हा एक रकमेमध्ये बसणार करायचं तर होतं मग त्या मुन्ना शिंदेने काय करावं एक तर ते त्याचा काय संबंध आहे ते जामीनदार नाही काय नाही कर्ज दिलं काय कधी माहिती बी नाही अगोदरची गोष्ट आहे पण त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांची धडपड अशी चालू तर त्यांनी म्हणले मग तुम्ही असं करा थोडी रक्कम जी राहते त्या रकमेसाठी ह्याच्यावर नवीन कर्ज द्या म्हणजे
आणि मग ते भरून आम्ही एकरक्षण परत आम्ही पैसे वाढवतो आणि तुमचं पार करतो. मी म्हटलं ते कोर्टात गेलेली केस आहे जुनी, त्याला कर्ज देता येत नाही बँकेला, ते ऑडिटमध्ये बसत नाही. मग म्हटले अवघड आहे की, पण ते करायचं तर होत आहे. तर त्याने काय करावं ते म्हटले ठीक आहे कर्ज माझ्या नावावर घ्या म्हणून, तेवढं जी कमी आहे तेवढं, आणि त्याला भरायला होतं म्हटले मी, कारण माझ्यासमोर होत आहे. मला माहिती आहे म्हणजे कोर्टात सांगायला होता अडचणीमुळे ते आर्थिक अडचणीत आहे. ठीक आहे म्हणून त्यांनी स्वतःच उतारा दिला आणि स्वतःच्या नावावर कर्ज घेतलं आणि ते एक रकमी भरून त्याला त्यातून मोकळं केलं आणि त्याने ते जाण ठेवली आणि ते लगेच दीड वर्षाचं कर्ज त्यांनी भार केलं ते. आणि म्हणजे आजकालच्या जमान्यात आपण म्हणतो की माणसं मदत करत नाहीत किंवा जामीन होत नाहीत असं, तर ही उदाहरणं आपल्या आजूबाजूला सुद्धा आहेत असे की ज्याचा काही संबंध असताना ते माणूस राहायला आहे पण अडचणीत आहे की त्याला आपण काय ते मदत, आणि एवढी रिस्क घेऊन मदत करणारी माणसं सुद्धा आहेत. हे थोडंसं लक्षात आलं आहे. आणि मी म्हणतो अशा माणसाचा सत्कार व्हायला पाहिजे आपल्या सगळ्या लोकांसमोर. आणि चांगली माणसं सुद्धा समाजात काय 1% असं नाही, पण असताच हीच तर लोकांना उदाहरण कळू द्या की अशी सुद्धा वागणारी माणसं आहेत. म्हणून आपण त्याचाही सत्कार करतो. वार्षिक कार्यक्रमात असं थोडं वेगवेगळं असतं ते थोडं किचकट आकड्यानंतर आपण हे करतो. तशी मुलाखत सुद्धा आपण आज चांगले इथे घेतो. त्या मुलाखतीला वेळ द्यावा म्हणून मी माझे सांगतो.